नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. तर विद्यार्थी मित्रांनो, एम-बी-बी-एसचा गव्हर्नमेंट कॉलेज एक्सपेक्टेड कट ऑफ 2024 बद्दल मी सांगणार आहे आणि लेटेस्ट अपडेट आहे. तर कट ऑफ डिक्रीज तो थोडासा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि तो कसा तर महाराष्ट्र स्टेट न्यू डिक्रीज कट ऑफ असा हे झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर कारण सगळ्यांनाच माहिती आहे की शेवटचा आपला रिझल्ट लागलेला आहे आता थर्ड टाइम्स आणि ज्यांचे काही क्वेश्चन्स रॉंग आलेले आहेत त्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे मायनस 5 मार्क होणार आहे. तर त्यामुळे आपल्याला हा रिझल्ट डिक्रीज म्हणजेच कमी होण्यास पाहायला मिळत आहे. तर अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज मी 2024 चा किती जाऊ शकतो आपला स्टेट मेरिट लिस्ट तर आफ्टर रिझल्ट नंतर तर ह्याच्याबद्दल अगदी गव्हर्नमेंट एम-बी-बी-एस आणि प्रायव्हेट एम-बी-बी-एस बद्दल पण सांगणार आहे आणि गव्हर्नमेंट बी-एम-एस आणि गव्हर्नमेंट बी-डी-एस याच्याबद्दल पण आज मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. तर महाराष्ट्र स्टेट कट ऑफ आफ्टर रिझल्ट गव्हर्नमेंट एम-बी-बी-एस याच्याबद्दल आज मी तुम्हाला जर थोडक्यात मी सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी अगदी पूर्ण अगदी हे मला काढून दाखवते म्हणजे लक्षात येईल. मी ते सध्या मी ओपन कॅटेगरीचं मी तुम्हाला आज सांगते. तर ओपन कॅटेगरीचं जवळ-जवळ 635 मार्कापर्यंत विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट सीट मिळण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये प्लस आणि मायनस 3 मार्क तुम्ही घेऊन चला म्हणजे तुम्हाला सेफ स्कोर असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या. आणि नेक्स्ट कॅटेगरी मी काढलेली आहे एस-सी कॅटेगरी. गव्हर्नमेंट एम-बी-बी-एस बद्दल मी सांगत आहे पण महाराष्ट्रासाठी. तर एस-सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना जवळ-जवळ गव्हर्नमेंट सीट पाहिजे असेल एम-बी-बी-एसला तर 563 मार्क एवढे असावे लागणार आहेत आणि प्लस मायनस आपण 5 मार्क घेऊन चालूया. ओके, एस-सी कॅटेगरीसाठी. आणि नेक्स्ट कॅटेगरी काढलेली आहे मी व्ही-जे. व्ही-जेच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी मी मार्क काढलेले आहेत. 595 असे हे मी मार्क्स काढलेले आहेत. तर इथे व्ही-जे कॅटेगरीला प्लस मायनस आपण 3 मार्क्स घेऊन चालूया म्हणजे तो त्या व्ही-जे कॅटेगरीचा सेफ स्कोर असणार आहे. आणि नंतर कॅटेगरी काढलेली आहे मी ओबीसी. ते ओबीसीच्या विद्यार्थ्यांना आणि जे एस-ई-बी-सीचे जे नवीन आपले आलेले आहेत कॅन्डिडेट मराठा समाजामधले तर त्या विद्यार्थ्यांसाठी कट ऑफ राहणार आहे 332. ओके, आणि प्लस मायनस आपण इथे 5 मार्क पकडून चालूया म्हणजे तुमचा सेफ स्कोर असण्याची शक्यता आहे ओबीसी आणि एस-सी-बी-सीच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि नेक्स्ट ईडब्ल्यू-एस जे इकॉनॉमिकल वीकर सेक्शन आहेत त्या स्टुडंटसाठी मी पण इथं काढलेलं आहे 634 प्लस मायनस आपण 5 धरून चालूया. ओके, तर हे ईडब्ल्यू-एसच्या विद्यार्थ्यांसाठी पण 634 असा हा मी कट ऑफ काढलेला आहे गव्हर्नमेंट एम-बी-बी-एस साठी. ओके, आता नेक्स्ट मी तुम्हाला इथे अगदी पुढे मी आणखीन सांगू इच्छिते की प्रायव्हेट एम-बी-बी-एस साठी किती जाऊ शकतो. तर ओपन कॅटेगरीचा जर विचार केला ओके, तर प्रायव्हेट एम-बी-बी-एस साठी तर मार्क जवळ आपण इथं पाहू शकतो तर 594 आणि प्लस मायनस आपण एक 5 मार्क धरून चालूया म्हणजे ते विद्यार्थी इथे प्रायव्हेट एम-बी-बी-एस साठी सेफ स्कोर असणार आहे त्यांचा. आणि एस-सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी जर आपण मार्क पाहू शकतो तर 545 हे मार्क प्लस मायनस आपण इथेही 5 मार्काचा आपण डिफरन्स प्लस मायनस पाहू शकतो. हे एस-सी कॅटेगरीचं प्रायव्हेट एम-बी-बी-एस साठी सीट लागण्यासाठी. आणि व्ही-जे कॅटेगरीचा जर आपण याचा विचार केला तर 573 ओके, हे व्ही-जे कॅटेगरीचं असू शकतो प्लस मायनस इथेही 5 मार्क आपण पकडून चालूया व्ही-जे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रायव्हेट एम-बी-बी-एस साठी. आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांना आणि ओबीसी आणि एस-सी-बी-सी ओके त्या स्टुडंटसाठी आपण इथं मार्क 592 असे हे घेतलेले आहेत आणि प्लस मायनस 5 मार्क. तर हे विद्यार्थ्यांचा जवळ-जवळ ह्याच मार्कावरती मॅक्झिमम 99% होण्याचे चान्सेस आहेत विद्यार्थी मित्रांनो. जेव्हा आपले 5 मार्क मायनस होऊन आल्यानंतर आपला रिझल्ट नंतर थोडासा डिक्रीज पाहण्यात आलेला आहे. तर हे पूर्ण अगदी मी आपला पूर्ण हा डाटा अनालिसिस काढलेला आहे आणि हे झालं पूर्ण अगदी प्रायव्हेट एम-बी-बी-एस बद्दल. ओके ओके, तर मी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट हे दोन्ही बद्दल मी अगदी कॅटेगरी वाईज सांगितलं आहे. आणि पुढचं मी तुम्हाला नेक्स्ट इथे सांगू इच्छिते की गव्हर्नमेंट बी-डी-एस साठी. तर बी-डी-एस साठी जर आपण विचार केला तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी इथे आम्ही मार्क काढलेले आहेत 585 ओके, 585 मार्क काढलेले आहेत इथं ओपन कॅटेगरीचं. 585 मार्क्स काढलेले आहेत आणि प्लस मायनस 5 मार्क धरून आपण इथे चालूया. आणि नेक्स्ट एस-सी कॅटेगरीचं काढलेलं आहे बी-डी-एसचं तर 479 हे मार्क आम्ही काढलेले आहेत आणि इथेही प्लस मायनस 5 मार्क घेऊन आपण चालूया म्हणजे हे सेफ स्कोर असणार आहे एस-सी कॅटेगरीचा. आणि व्ही-जे कॅटेगरीचा विचार केला तर इथं आम्ही मार्क काढलेले आहेत 564 प्लस मायनस इथेही आम्ही 5 मार्क इथं पकडलेले आहेत. आणि ओबीसी आणि एस-सी-बी-सीचा जर विचार केला आपण इथं तर त्यांनी मार्क 559 आणि इथेही विद्यार्थ्याला मी 5 मार्क
प्लस मायनस इथे पकडलेले आहेत. आणि EWSच्या विद्यार्थ्यांसाठी जर इथं पाहू शकतो आपण, आम्ही इथे मार्क काढले तर 575 प्लस मायनस 5 मार्कही इथं आम्ही मेन्शन केलेलं आहे. तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो गव्हर्नमेंट BDS साठीचा हा आम्ही पूर्ण अगदी हा डाटा काढलेला आहे. ओके. तर हा ज्या तुम्ही स्कोरमध्ये असाल तर तुम्ही सेफ झोनमध्ये आहेत असं असायला शंका असायला काहीच इथं पर्याय नाहीये. म्हणजे तुमचे इथे एवढे मार्क असेल ह्या रेंजमध्ये तुम्हाला नक्कीच गव्हर्नमेंट BDS पण मिळण्याची 100% चान्सेस आहेत. आणि नेक्स्ट आम्ही काढलेलं आहे गव्हर्नमेंट BAMS म्हणजेच आयुर्वेदिकसाठी सुद्धा खूप सारे मला कॉल येत आहेत. मॅडम आयुर्वेदिकचं पण आम्हाला गव्हर्नमेंटचा कट ऑफ सांगा. अगदी रिझल्ट आल्यानंतर -5 मार्क ज्या विद्यार्थ्यांचे होऊन रिझल्ट आलेला आहे. तर त्याच्या आम्ही डाटा काढून हा एनालिसिस काढलेला आहे. तर गव्हर्नमेंट BAMSचा म्हणजेच आयुर्वेदिकचा तर ओपन कॅटेगरीचा आपण सेफ स्कोर इथे पकडू शकतो 530 आणि प्लस मायनस 5 मार्क आम्ही इथे पकडलेले आहेत ओपन कॅटेगरीला. तर ज्या विद्यार्थ्यांना 530 मार्क आहे तर त्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट BAMS हे मिळू शकतं. आणि नेक्स्ट कॅटेगरी काढलेली आहे SC कॅटेगरी. SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 470 प्लस मायनस 5 हे आम्ही ते काढलेलं आहे SC कॅटेगरीला. जे स्टुडंट कॅटेगरीमध्ये आहेत तिथं 470 प्लस वाले आहेत ते विद्यार्थी BAMS साठी गव्हर्नमेंट सीट नक्कीच त्या विद्यार्थ्याला सीट मिळण्याचे चान्सेस आहेत. आणि पुढे VJ कॅटेगरी काढलेली आहे. तर VJ कॅटेगरीला 476 प्लस मायनस 5 असं हे आम्ही काढलेलं आहे. VJ कॅटेगरी तो विद्यार्थी सेफ असणार आहे VJ कॅटेगरीचा. आणि इथे आम्ही काढलेला आहे OBC अँड SEBC या दोन्ही कॅटेगरीसाठी तर 530 मार्क ज्या विद्यार्थ्यांना आहेत प्लस मायनस आपण 5 मार्क घेऊन चालूया. तर ते विद्यार्थी ह्या रेंजमध्ये असतील तर OBC आणि SEBCचे विद्यार्थी 530 मध्ये असेल तर त्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट BAMS कॉलेज नक्की मिळणार आहे. ही पण गोष्ट लक्षात घ्या. नेक्स्ट कॅटेगरी आहे EWS. EWSच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 530 आम्ही हा डाटा काढलेला आहे. प्लस मायनस 5 मार्क इथं पकडलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर हे झालं पूर्ण गव्हर्नमेंट BAMS साठीचा हा आम्ही पूर्णपणे कट ऑफ काढलेला आहे. ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी मी ओपन SC, VJ, OBC, SEBC असे काढलेलं आहे. EWSच्या पण विद्यार्थ्यांना सांगितलं आहे. आणि ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी जे आपले NT1, NT2, NT3 किंवा ST कॅटेगरी किंवा डिफेन्स मधले तर जे काही आपले सगळे हे कॅटेगरी आहेत महाराष्ट्रामधून तर त्या प्रत्येक विद्यार्थ्यांना जर अगदी पूर्ण अगदी तुम्हाला जर ह्या 2024चा अगदी पूर्ण डाटा पाहिजे असेल गव्हर्नमेंट MBBS, प्रायव्हेट MBBS म्हणजे सेमी गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट BAMS आणि गव्हर्नमेंट BDS तर त्याही विद्यार्थ्यांना जर हा पूर्णपणे अगदी मार्क सहित तुम्हाला प्रत्येक कॅटेगरी वाईज जर 2024चे मार्क्स जर डाटा अनालिसिस करून पूर्ण पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करून अगदी विचारू शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे. त्याच्यात तुम्ही एनी टाईम कॉल करून अगदी मी तुम्हाला अगदी पूर्णची माहिती देऊ इच्छिते. तर असे तमाम जे आपले महाराष्ट्रीयन विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी मी अगदी हा पूर्ण अगदी कॅटेगरी वाईज MBBS, BDS आणि BAMSचा पूर्ण अगदी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर जसे असेच जर काय आपले व्हिडिओवरती फर्स्ट टाइम जर विद्यार्थी जर व्हिडिओ पाहत असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये असे युजफुल व्हिडिओ पाहायला भेटतील. तर हा झाला मी पूर्ण महाराष्ट्र स्टेटचा कट ऑफ आफ्टर रिझल्ट बद्दल मी अगदी गव्हर्नमेंट MBBS, BDS आणि BAMS बद्दल पूर्णपणे अगदी मार्कचा रेंज 2024चा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर नक्कीच हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करून आणि इतरही मुलांना अगदी तुम्ही हा व्हिडिओ सेंड करू शकता. आणि ज्या काही अडचणी असतील तरी नक्कीच मला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून अगदी अधिक माहिती विचारू शकतात. ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक यू.